नमस्कार मित्रमैत्रिणींनो, धम्मप्रवासमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण विनिथवत्तूमधील पुढील भागाबद्दल सांगणार आहोत. तर मग सुरू करूयात. त्या काळी सुंदर नावाचा एक भिक्खू राजगृहात प्रव्रजित होऊन रस्त्याने चालत होता. एका स्त्रीने त्याला पाहून म्हटले, "म्हणते, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला वंदन करेन." ती वंदन करताना आपले वस्त्र उचलून त्याच्या जननेंद्रियाला तोंडाने स्पर्श करू लागली. त्या भिक्खूला खंत वाटली. भगवंतांनी विचारले, "भिक्खू, तू यात संमती दिलीस का?" तो म्हणाला, "नाही भगवंत, मी संमती दिली नाही." भगवंत म्हणाले, "भिक्खू, संमती न दिल्यास आपत्ती नाही." त्यानंतर एका स्त्रीने एका भिक्खूला म्हटले, "म्हणते, चला मैथुन धर्म आचरण करूयात." भिक्खू म्हणाला, "भगिनी, हे योग्य नाही." ती म्हणाली, "मी प्रयत्न करीन, तुम्ही प्रयत्न करू नका, यामुळे तुम्हाला आपत्ती होणार नाही." तो भिक्खू तसेच करू लागला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "तू पराजिक आपत्तीस पात्र ठरलास." पुन्हा एका स्त्रीने भिक्खूला तसेच सांगितले, "तुम्ही प्रयत्न करा, मी प्रयत्न करणार नाही, त्यामुळे तुम्हाला आपत्ती होणार नाही." तो भिक्खू तसेच करू लागला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरला आहेस." पुन्हा एका स्त्रीने भिक्खूला म्हटले, "म्हणते, आत घालून बाहेर काढा किंवा बाहेर घासून आत काढा, त्यामुळे तुम्हाला पराजिक आपत्ती होणार नाही." तो भिक्खू तसेच करू लागला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरलास." त्या काळी एक भिक्खू स्मशानभूमीत गेला आणि पूर्णपणे न खाल्लेलं म्हणजेच न विघटित मृतदेह पाहून त्याच्याशी मैथुन धर्म आचरण केला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र नाही, पण तू थुलच्छय म्हणजे गंभीर शिस्तभंग आपत्ती झाली आहे." पुन्हा एका भिक्खूने छिन्न मस्तक म्हणजे कापलेले डोके पाहून त्याच्या मुखात जननेंद्रिय घातले. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरला आहेस." दुसऱ्या प्रसंगी एका भिक्खूने छिन्न मस्तकाच्या मुखात स्पर्श न करता म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जननेंद्रिय घातले. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तुला पराजिक आपत्ती नाही, पण तुला दुःखट आपत्ती झाली आहे." त्या काळी एका भिक्खूला स्त्रीबद्दल आसक्ती होती. ती स्त्री मरण पावून स्मशानात टाकली गेली होती आणि तिची हाडे विखुरलेली होती. तो भिक्खू स्मशानात जाऊन हाडे एकत्र करून त्या स्त्रीच्या जननचिन्हाच्या जागी आपले जननेंद्रिय ठेवतो. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तुला पराजिक आपत्ती नाही, पण तुला दुःखट आपत्ती झाली आहे." त्या काळी एका भिक्खूने नागी म्हणजे नागकन्या, यक्षिणी, पिशाचिनी म्हणजे प्रेतयोनी स्त्री तसेच पंडक म्हणजेच नपुसक यांच्याशी मैथुन धर्म आचरण केला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरला आहेस." त्या काळी एक भिक्खू इंद्रिय दोषाने ग्रस्त होता. त्याने असे समजून त्याला सुख दुःख जाणवत नाही, त्यामुळे मला आपत्ती होणार नाही असे मानून मैथुन धर्म आचरण केला. हा प्रसंग भगवंतांना सांगितला गेला. भगवंत म्हणाले, "भिक्खूंनो, तो मूर्ख पुरुष सुख अनुभवो वा न अनुभवो, त्याला पराजिक आपत्ती झाली आहे." त्या काळी एक भिक्खू मी स्त्रीशी मैथुन करीन असा विचार करून केवळ स्पर्श होताच पश्चाताप करू लागला. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तुला पराजिक अपराध नाही, पण तुला संघादिसेस आपत्ती झाली आहे." त्या काळी एक भिक्खू बद्दीयातील जतीवनात दिवसा विश्रांती घेत पडला होता. त्याचे शरीर वाऱ्यामुळे कडक झाले होते. एक स्त्री त्याला पाहून त्याच्या जननेंद्रियावर बसली आणि आपले काम करून निघून गेली. इतर भिक्खूंनी त्याला ओले म्हणजे दूषित पाहून हा प्रसंग भगवंतांना सांगितला. भगवंत म्हणाले, "भिक्खूंनो, 5 प्रकारांनी जननेंद्रिय कार्यक्षम होते. रागामुळे, मलामुळे, मूत्रामुळे, वायूमुळे आणि किड्याच्या दंशामुळे. या 5 प्रकारांनी जननेंद्रिय कार्यक्षम होते." पण हे अशक्य आहे की त्या भिक्खूचे जननेंद्रिय रागामुळे कार्यक्षम झाले असेल. तो भिक्खू अरहंत आहे. भिक्खूंनो, त्याला कोणतीही आपत्ती नाही. त्यानंतर एका भिक्खूने सावत्तीत अंधवनात दिवसा विश्रांती घेतली होती. एक गोपालिका म्हणजेच गवळद स्त्री त्याला पाहून त्याच्या जननेंद्रियावर बसली. तो भिक्खू प्रवेश, स्थिती आणि निर्गमन याला संमती देत होता. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरलास." त्यानंतर अशाच प्रकारे एका मेंढपाळ स्त्रीने, लाकूड गोळा करणाऱ्या स्त्रीने, गोमय म्हणजेच शेण गोळा करणाऱ्या स्त्रीने तसेच केले. त्या प्रत्येक वेळी तो भिक्खू संमती देत होता. त्याला खंत वाटली. भगवंत म्हणाले, "भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र ठरलास." त्या काळी एक भिक्खू वैशालीच्या महावनात दिवसा विश्रांती घेत पडला होता.
एका स्त्रीने त्याला पाहून त्याच्या जननेंद्रियावर बसली, आपले काम करून जवळच हसत उभी राहिली. तो भिक्खू जागा होऊन तिला विचारतो, हे कृत्य तुझे आहे का? ती म्हणाली, हो, हे माझेच कृत्य आहे. भिक्खूला खंत वाटली. भगवंत म्हणाले, भिक्खू, तू यात संमती दिलीस का? तो म्हणाला, भगवंत, मला काहीच माहीत नव्हते. भगवंत म्हणाले, भिक्खू, अज्ञानात म्हणजे नकळत केल्यास आपत्ती नाही. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याच पुढील भागाबद्दल बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.